जबरदस्तीचे लग्न भाग 16. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या मनात एक नवीन शांतता होती. त्याने बघितलं सई अजून शांत झोपली होती. कालच्या रात्रीच्या काळजीमुळे आणि जागरणामुळे ती खूप थकली होती. तो काही क्षण तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. थोड्या वेळाने तिला जाग आली. तिने डोळे उघडले आणि समोर आदित्याला तिच्याकडे बघताना पाहिलं. ती थोडी अवघडली. आदित्यच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल होती. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग. झोप लागली का रात्री? त्याने इतक्या सहजपणे आणि काळजीने विचारलं होतं की सईला आश्चर्य वाटलं. सई म्हणाली, हो, खूप दिवसांनी शांत झोप लागली. आदित्य म्हणाला, गुड. तो क्षणभर थांबला, मग खूपच गंभीरपणे म्हणाला. आदित्य म्हणाला, सई, कालच्या पत्राबद्दल तू काळजी करू नकोस. मी तुला काहीही होऊ देणार नाही. दॅट्स माय प्रॉमिस. सई म्हणाली, मला माहिती, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यातील तो विश्वास आता शब्दांच्या पलीकडे गेला होता. त्या दिवशी ब्रेकफास्ट नंतर ते दोघेही आदित्यच्या स्टडी रूम मध्ये बसले होते. ती आता त्याची वॉर रूम बनली होती. आदित्य म्हणाला, फक्त सिक्युरिटी गार्ड्स ठेवून उपयोग नाही. तो शत्रू खूप हुशार आहे. तो पुन्हा काहीतरी नवीन प्लॅन करेल. आपल्याला त्याच्या 4 पावलं पुढे राहावं लागेल. वी हॅव टू थिंक लाईक हिम. सई म्हणाली, तो आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. तो आपल्याला मानसिकदृष्ट्या कमजोर करतोय. आणि त्याने तुमच्या आईचा उल्लेख केला, म्हणजे त्याला तुमच्या कमजोर बाजू माहीत आहेत. तो तुमच्या भावनांशी खेळतोय. आदित्य म्हणाला, बरोबर सिंघानिया, त्याला आमच्या फॅमिलीची सगळी हिस्ट्री माहितीये. हा नक्कीच त्याचाच डाव असणार. तो माझ्या वडिलांचा जुना शत्रू आहे. सई काहीतरी विचार करत होती. सई म्हणाली, जर तो आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये लक्ष ठेवून आहे तर आपण त्याला चुकीची माहिती देऊन ट्रॅप करू शकतो का? आदित्यने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. आदित्य म्हणाला, म्हणजे? सई म्हणाली, आपण एक खोटी बातमी पसरूया. एक अफवा की राणे इंडस्ट्रीज एका खूप मोठ्या नवीन इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करत आहे आणि त्या प्रोजेक्टची सगळ्यात महत्त्वाची कॉन्फिडेन्शियल फाईल आपल्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर सुरक्षित ठेवली आहे. आपण मुद्दामहून ही माहिती लीक करूया. अशा प्रकारे की ती सिंघानियापर्यंत पोहोचेल. आदित्यच्या डोळ्यात एक चमक आली. त्याला तिचा प्लॅन समजत होता. आदित्य म्हणाला, आणि मग आपण फार्म हाऊसवर सापळा रचून त्याला रंगे हात पकडू. सईने होकारार्थी मान हलवली. आदित्य तिच्याकडे बघून खूपच इम्प्रेस झाला. आदित्य म्हणाला, सई, दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया. तू खरंच खूप हुशार आहेस. सई हसली. आज त्याला तिच्या बुद्धीचं खरंखुरं कौतुक वाटत होतं. पुढचे 2 दिवस त्यांनी आपल्या या प्लॅनवर काम केलं. आदित्यने ऑफिसमध्ये मुद्दामहून काही लोकांना ऐकू जाईल अशा प्रकारे फोनवर या खोट्या इंटरनॅशनल प्रोजेक्टबद्दल आणि लोणावळा फाईलबद्दल बोलायला सुरुवात केली. दुसरीकडे सईने घरात कामिनीबाईंना आणि दुसऱ्या नोकरांना सहज बोलता बोलता सांगितलं की ते दोघेही एका महत्त्वाच्या कामासाठी 2 दिवस लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर जात आहेत. त्यांनी जाळं टाकलं होतं. आता ते फक्त मासा अडकायची वाट बघत होते. त्या रात्री लोणावळ्याला जायच्या आदल्या रात्री त्यांच्या रूममधलं वातावरण खूपच वेगळं होतं. सई आपली एक छोटी बॅग भरत होती. आदित्य म्हणाला, घाबरू नकोस. मी सगळी तयारी केली आहे. करण आणि त्याची सिक्युरिटी टीम तिथे आपल्या पोहोचण्याआधीच पोहोचलेली असेल. सगळं काही आपल्या प्लॅननुसार होईल. सईने त्याच्याकडे बघितलं. सई म्हणाली, मला भीती नाही वाटत. मला फक्त काळजी वाटते तुमची. तिने आज पहिल्यांदाच त्याच्यासाठी असलेली काळजी उघडपणे बोलून दाखवली होती. आदित्य तिच्याजवळ आला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. आदित्य म्हणाला, माझी काळजी करू नकोस. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस मला काहीही होणार नाही. त्यांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. त्याने हळूच आपला हात उचलून तिच्या गालावरून फिरवला. आदित्य म्हणाला, सई, मी तो काहीतरी बोलणार होता. त्याच्या मनातल्या भावना कबूल करणार होता. पण तो थांबला. अजून योग्य वेळ आली नव्हती असं त्याला वाटलं. आदित्य म्हणाला, आपण आता झोपायला हवं. उद्या खूप मोठा दिवस आहे. तो मागे फिरला आणि आपल्या बेडच्या साईडला जाऊन झोपला.
पण त्या रात्री दोघांनाही माहिती होतं की त्यांच्यात खूप काही बदललेलं होतं. दुसऱ्या दिवशी रात्री ते लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर होते. बाहेर मिट्ट काळोख आणि भयान शांतता होती. आदित्य आणि सई आतल्या एका रूममध्ये बसून सिक्युरिटी मॉनिटरवर लक्ष ठेवून होते. करण आणि त्याची टीम घराच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसली होती. वेळ जात होता. रात्रीचे 12, 1, 2 वाजले, पण कुठेही काहीच हालचाल नव्हती. सई हळूच कुजबुजली. सई म्हणाली, तुम्हाला वाटतं तो येईल? आदित्यने तिचा हात दाबून तिला धीर दिला. आदित्य म्हणाला, तो येणार, त्याला यावंच लागेल. एवढी मोठी संधी तो सोडणार नाही. आणि मग रात्री 2:30च्या सुमारास त्यांना मॉनिटरवर एक हालचाल दिसली. एका काळ्या कपड्यामधील चेहरा, लपलेली आकृती घराच्या मागच्या बाजूने कंपाऊंडवरून उडी मारून आत आली होती. आदित्य आणि सईचा श्वास रोखला गेला. ती व्यक्ती खूपच सावधपणे आजूबाजूला बघत घराच्या मागच्या खिडकीजवळ आली. त्याने काहीतरी उपकरणाने खिडकीचा लॉक तोडलं आणि तो आत शिरला. आता तो घरात होता. घरात लावलेल्या छोट्या हिडन कॅमेऱ्यामध्ये त्याच्या हालचाली दिसत होत्या. तो सरळ स्टडी रूमच्या दिशेने जात होता, जिथे त्यांनी ती खोटी फाईल ठेवली होती. तो स्टडी रूममध्ये शिरला. त्याने टॉर्चच्या प्रकाशात आजूबाजूला बघितलं आणि मग त्याची नजर त्या टेबलवर ठेवलेल्या फाईलवर गेली. त्यावर कॉन्फिडेन्शियल असं लिहिलं होतं. तो त्या फाईलजवळ गेला. त्याला वाटलं आपलं काम यशस्वी झालं. तो फाईल उचलणार तेवढ्यात तो क्षणभर खिडकीतून आलेल्या चंद्राच्या प्रकाशात आला आणि त्याचा चेहरा काही क्षणासाठी कॅमेऱ्यात दिसला. आदित्य आणि सई श्वास रोखून मॉनिटरकडे बघत होते. आदित्य म्हणाला, कोण आहे तो? त्या व्यक्तीने मान वळवली आणि त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. त्याला बघून सईच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते आणि आदित्य जागीच दगडासारखा स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मॉनिटरवर दिसणारा तो चेहरा करण सिंघानियाचा नव्हता. तो कोणत्या जुन्या कर्मचाऱ्याचा नव्हता. तो कोणत्या नातेवाईकाचा नव्हता. तो होता करण, आदित्यचा बेस्ट फ्रेंड, त्याचा राईट हँड, त्याचा सिक्युरिटी हेड. ज्या माणसावर आदित्यने आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली होती, तोच माणूस त्याचा सगळ्यात मोठा शत्रू निघाला होता. हा विश्वासघात रियाच्या विश्वासघातापेक्षा 1000 पटीने मोठा होता. करणने ती फाईल उचलली आणि तो मागे फिरणार तेवढ्यात स्टडी रूमचे दिवे लागले आणि दारात आदित्य आणि सई उभे होते. त्यांच्या मागे पोलीस आणि विक्रम राणे उभे होते, जे आदित्यच्या सांगण्यावरून ऐनवेळी तिथे पोहोचलेले होते. करणने त्यांना बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो पूर्णपणे अडकला होता. आदित्य हळूहळू चालत त्याच्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक खोल दुःख होतं. आदित्य म्हणाला, तू तू करण का? करण काहीच बोलला नाही. त्याने मान खाली घातली. आदित्य म्हणाला, मी तुला माझा भाऊ मानत होतो. माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी, माझ्या बिझनेसच्या सिक्रेट्स, सगळं काही तुला माहिती होतं आणि तूच माझा घात केलास का? आणि मग करण बोलला. करण म्हणाला, कारण मला तुझा तिरस्कार वाटतो. आदित्य, नेहमीच तू जन्मापासून सगळं काही घेऊन आलास. राणे, नाव, पैसा, सत्ता आणि मी नेहमीच तुझा गुलाम, तुझा सिक्युरिटी गार्ड बनून राहिलो. मला पण तुझ्यासारखंच बनायचं होतं, तुझ्यापेक्षा मोठं. आदित्य म्हणाला, म्हणून तू सिंघानियाला जाऊन मिळाला? करण हसला. करण म्हणाला, सिंघानिया तो तर एक मूर्ख आहे. मी त्याचा वापर करत होतो. खरा खेळाडू तर मी होतो. आदित्य म्हणाला, म्हणजे? रिया, फॅक्टरीची आग, ते धमकीचं पत्र? करण म्हणाला, हो, सगळं काही मी केलं. रियाला मीच तुझ्या विरुद्ध भडकवलं. राकेशला मीच पैसे दिले. सिंघानियाचं नाव घेऊन आणि ते पत्र ते पण मीच पाठवलं होतं, तुझ्या आईबद्दल लिहून. मला माहिती होतं तो तुझा वीक पॉइंट आहे. आदित्यला त्याच्या बोलण्याने प्रचंड धक्का बसला. आदित्य म्हणाला, पण माझ्या आईबद्दल तुला? करण म्हणाला, मला सगळं माहितीये, कारण तुझ्या आईने जी चूक केली होती तीच चूक माझ्या वडिलांनी पण केली होती. ते पण तुझ्या आईवर विश्वास ठेवून सिंघानियाच्या जाळ्यात अडकले होते.
आणि त्यामुळे विक्रम अंकलनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. त्या अपमानामुळे त्यांचा जीव गेला. मी त्या दिवसापासून शपथ घेतली होती की मी राणे कुटुंबाला बर्बाद करून टाकेन. सगळं चित्र आता स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी करणला अटक केली. तो जाताना आदित्यकडे बघून म्हणाला, करण म्हणाला, तू जिंकलास आदित्य. फक्त तुझ्यामुळे नाही तर तिच्यामुळे. त्याने सईकडे बोट दाखवलं. करण म्हणाला, ती जर तुझ्या आयुष्यात आली नसती तर आज तू पूर्णपणे बर्बाद झाला असतास. करणला घेऊन पोलीस निघून गेले. घरात एक शांतता पसरली. आदित्य सईकडे वळला. त्याच्या डोळ्यात आज तिच्यासाठी एक वेगळाच भाव होता. प्रेम, आदर आणि कृतज्ञता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. आदित्य म्हणाला, तो बरोबर बोलला. जर तू नसतीस तर मी खरंच हरलो असतो. माझा बिझनेस, माझं घर, सगळं काही मी गमावलं असतं. थँक्यू सई, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. सईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याचा हात अधिकच घट्ट धरला. सई म्हणाली, मी कुठेही गेले नव्हते. मी तुमच्यासोबतच होते, नेहमी. त्या रात्री त्यांच्यातला प्रत्येक गैरसमज, प्रत्येक भिंत, प्रत्येक अंतर नाहीसं झालं होतं. आज फक्त प्रेम उरलं होतं. मुंबईला परतण्याचा प्रवास खूप शांत होता. आदित्य गाडी चालवत होता आणि त्याने सईचा हात आपल्या हातात धरला होता. तो हात त्याने पूर्ण प्रवासात एकदाही सोडला नाही. जणू काही त्याला खात्री करून घ्यायची होती की ती खरंच तिथे आहे त्याच्यासोबत. ते राणे मेन्शनमध्ये पोचले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. विक्रम राणे त्यांची वाट बघत होते. त्यांना असं हातात हात घालून येताना बघून विक्रम राणेंच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांनी एक खरं समाधानी हसू आलं. विक्रम राणे म्हणाले, बेटा, आज तू पुन्हा एकदा हे घर आणि या घराची प्रतिष्ठा वाचवलीस. मी करणला ओळखू शकलो नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. सई म्हणाली, नाही अंकल, असं बोलू नका. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. विक्रम राणे म्हणाले, तुम्हा दोघांना एकत्र बघून खूप आनंद झाला. आता मला खात्री आहे की तुम्ही दोघे मिळून सगळं काही सांभाळून घ्याल. जा आता, खूप थकला असाल, आराम करा. त्यांनी पहिल्यांदाच त्या दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले. आपल्या बेडरूममध्ये आल्यावर त्या दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. हीच ती रूम होती जिथे त्यांच्या युद्धाची सुरुवात झाली होती, जिथे तो कॉन्ट्रॅक्ट लिहिला गेला होता, जिथे उशांची भिंत रचली गेली होती. पण आज तीच रूम त्यांना खूप वेगळी, खूप सुंदर वाटत होती. आदित्य सईच्या समोर उभा राहिला. आदित्य म्हणाला, सई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसापासून मनात होतं, पण हिंमत होत नव्हती. सई शांतपणे त्याच्या डोळ्यात बघत होती. आदित्य म्हणाला, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवशी मी तुझा तिरस्कार करत होतो. मला वाटत होतं की तू माझ्या आयुष्यात आलेली सगळ्यात मोठी चूक आहेस. मी तुला त्रास देण्याचं, तुला तोडण्याचं ठरवलं होतं. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. आय एम सॉरी सई, रिअली सॉरी. सईच्या डोळ्यात पाणी आलं. सई म्हणाली, इट्स ओके. आदित्य म्हणाला, नाही, इट्स नॉट ओके. मी एक मूर्ख होतो. मी तुला ओळखूच शकलो नाही. तू प्रत्येक वेळी, प्रत्येक संकटात माझ्यासोबत उभी राहिलीस. जेव्हा मी तुझ्यावर संशय घेतला तेव्हा पण तू माझी साथ सोडली नाहीस. तू मला बदललंस सई. तू मला एक चांगला माणूस बनवलंस. तू मला प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस. त्याने हळूच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचा आवाज भावनांनी भरून आला होता. आदित्य म्हणाला, आय एम इन लव्ह विथ यू सई. आय लव्ह यू. मला माहिती नाही कधी आणि कसं, पण आय रिअली डू. मला माहिती आहे मी तुझ्या लायकीचा नाहीये, पण तरीही. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं. आदित्य म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील? पुन्हा एकदा. यावेळेस कोणत्याही जबरदस्तीने नाही, कोणत्याही कॉन्ट्रॅक्टने नाही, तर फक्त मनाने, फक्त प्रेमाने. सई रडत होती, पण आज तिच्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, तर फक्त आणि फक्त आनंद होता. तिने होकारार्थी मान हलवली. सई म्हणाली, मी पण तुमच्यावर प्रेम करते. आदित्य खूप, कदाचित पहिल्यापासूनच. आणि त्याच क्षणी आदित्यने तिला आपल्याजवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. ते त्यांचं पहिलं किस होतं. राणे मेन्शनमधील ती सकाळ खूपच वेगळी होती.
सईला जाग आली तेव्हा ती आदित्यच्या मिठीत होती. तिला प्रचंड सुरक्षित आणि आनंदी वाटत होतं. आदित्य तिच्याकडे बघून हसला. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग मिसेस राणे. सई लाजून म्हणाली, गुड मॉर्निंग. आदित्य म्हणाला, आज ऑफिसला सुट्टी, आज आपण डेटवर जाणार आहोत. सईने आश्चर्याने विचारलं. सई म्हणाली, डेट? मिस्टर आदित्य राणे डेटवर जातात? आदित्यने तिची केसांशी खेळत म्हटलं. आदित्य म्हणाला, फक्त त्याच्या बायकोसोबत, सो तयार राहा. आजचा पूर्ण दिवस फक्त आपला आहे. नो बिझनेस, नो टेन्शन, फक्त तू आणि मी. सई म्हणाली, पण कुठे जाणार आहोत आपण? आदित्य म्हणाला, तू सांग, तुला जिथे जायचं तिथे जाऊया. सईच्या डोळ्यात एक चमक आली. सई म्हणाली, मला मला मुंबई फिरायचे आहे तुमच्यासोबत, नॉर्मल लोकांसारखं. आदित्य म्हणाला, नॉर्मल लोकांसारखं म्हणजे? सई म्हणाली, म्हणजे आपण आज गाडी नाही वापरणार, आपण बसने फिरूया किंवा ट्रेनने, रस्त्यावरचा वडापाव खाऊया, सूर्यास्त बघूया. कराल तुम्ही हे सगळं माझ्यासाठी? आदित्यला हसू आलं. आदित्य म्हणाला, बस वडापाव? आर यू सिरियस? द आदित्य राणे बसमध्ये लोक काय म्हणतील? सईने त्याचा हात धरला. सई म्हणाली, प्लीज माझ्यासाठी, मला तुमच्यासोबत एक नॉर्मल आयुष्य जगायचं आहे. आदित्य म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी काहीही. आणि त्या दिवशी खरंच आदित्य राणे आणि त्याची पत्नी सई मुंबईच्या गर्दीत हरवून गेले. त्यांनी बसने प्रवास केला. बसच्या गर्दीत आदित्य सईला प्रोटेक्ट करत होता. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच वडापाव खाल्ला आणि त्याला तो खूप आवडला. ते गेटवे ऑफ इंडियावर गेले. समुद्राच्या लाटा बघत बसले. संध्याकाळी ते कट्ट्यावर बसले होते. सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंग पसरत होता. सईचं डोकं आदित्यच्या खांद्यावर होतं आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं होतं. सई म्हणाली, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता. थँक्यू. आदित्य म्हणाला, नाही, थँक्यू तुला. तू मला जगायला शिकवलंस. ते त्या शांततेत, त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले होते. तेवढ्यात सईचा फोन वाजला, जो तिच्या बाजूला ठेवला होता. एक मेसेज आला होता अनोळखी नंबरवरून. तिने सहजच तो मेसेज उघडला आणि मेसेज उघडताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं हसू एका क्षणात गायब झालं. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. त्या मेसेजमध्ये एक फोटो होता. तो एक खूपच जुना आणि अस्पष्ट फोटो होता. एका स्त्रीचा. ती एका छोट्या साध्या गावाकडच्या घरासमोर उभी होती. तिचे डोळे खूपच उदास होते, पण ते डोळे खूपच ओळखीचे होते. ते आदित्यच्या डोळ्यांसारखे होते. आणि त्या फोटोखाली एक मेसेज लिहिला होता, तुला वाटलं कहाणी संपली, खरी कहाणी तर आता सुरू होणार आहे. ओळखलं का यांना? तुमची सासूबाई अंजली राणे. सईच्या हातातील फोन जवळजवळ खाली पडणारच होता. आदित्यची आई अंजली राणे जिवंत होती. आदित्यने सईचा बदललेला चेहरा बघितला. आदित्य म्हणाला, काय झालं सई, तू इतकी शॉक का झालीस? कोणाचा मेसेज आहे? सई काय बोलणार, ती फक्त त्या फोटोकडे आणि त्या मेसेजकडे बघत राहिली.